ऑनलाईन वोटर आय डी काढण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले प्ले स्टोअरवर यावे लागेल. प्ले स्टोअरवर आल्यानंतर तुम्हाला एक वोटर आय डीचा ॲप आहे, तो म्हणजे वोटर हेल्पलाईन, ते डाउनलोड करावं लागेल पहिले. तर मी डाउनलोड करतो. डाउनलोड माझ्या याच्यात पहिलेच डाउनलोड केलेला आहे. तुम्ही हावाला वोटर आय डी हावाला तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मी त्याला ओपन करेल. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं स्क्रीन दाखवेल. इथं आल्यानंतर बघा वेगवेगळे सर्व्हिसेस आहे. वोटर रजिस्ट्रेशन, वोटर सर्व्हिसेस, डाउनलोड ई-पिक, इलेक्शन कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, इलेक्शन रिझल्ट, नॉलेज, लेटेस्ट इन्फॉर्मेशन अँड कंप्लेंट. ठीक आहे. तर आपल्याला एक नाही वोटर आय डी काढण्यासाठी वोटर रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर बघा इथे पण न्यू वोटर रजिस्ट्रेशन, डिलेशन, करेक्शन ऑफ एंट्रीज, आधार नंबर सबमिशन हे वाले ऑप्शन आहे. तर एक आपल्याला फॉर्म नंबर 6 फिल करायचा आहे, ते म्हणजे न्यू वोटर रजिस्ट्रेशन. मी आता न्यू वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करतो. इथं क्लिक केल्यानंतर बघा इथं एक तुम्हाला न्यू यूजर, तुम्ही जर पहिली वेळ आली असेल तर न्यू यूजर, मग तुम्ही एकदा अकाउंट क्रिएट करू शकता. इथं तुम्ही नंबर तुमचा टाईप करून सेंड OTP केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP सबमिट केल्यानंतर पासवर्ड ठेवायचं तुम्हाला ऑप्शन येईल. नंतर पासवर्ड ठेवल्यानंतर तुम्ही इथून लॉग इन करू शकता. तर नाही माझं पहिलेच अकाउंट बनलेलं आहे, तर मी आहे ना मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकतो. तर पासवर्ड टाकून घेतो मी. आणि सेंड OTP या बटनावर क्लिक करतो. सेंड OTP केल्यानंतर आता मला OTP येईल. OTP आल्यानंतर मी OTP तर फिल करतो आणि लॉग इन करतो. हे बघा आली मला OTP 671740. त्याच्यानंतर आल्यानंतर आता बघा आता वोटर रजिस्ट्रेशनवर मी क्लिक करतो. तर नाही फॉर्म नंबर 6वर परत क्लिक करतो. तर बघा इथं तुमची बघा आर यू अप्लाइंग फॉर दी वोटर आय डी फर्स्ट टाईम. इथं बघा येस आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाईम. नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करावं. नंतर बघा तुमचं जे राज्य आहे, आता आपला तर नाही मी मराठी बोलायलो म्हणजे आपलं तर महाराष्ट्राचं, मी महाराष्ट्राला क्लिक करतो. जे कुठलेही तुम्ही कोणतं पण राज्य असू द्या, याच्यातून तुम्ही आहे ना काढू शकते वोटर आय डी. हे नंतर मग आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करण्याचे ऑप्शन येईल. डिस्ट्रिक्ट मी सिलेक्ट करतो. डिस्ट्रिक्ट कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आहात ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यावं लागेल. तर मी पण इथे सिलेक्ट करतो. आणि यानंतर डेट ऑफ बर्थ तुमचं सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे तुम्ही 18 वर्षाचे असालच तर तुम्हाला वोटिंग कार्ड बनवता येतो, नाहीतर बनवता येणार नाही. तर मी माझी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करतो. डेट ऑफ बर्थ झाल्यानंतर तुम्हाला एक डॉक्युमेंट प्रूफ द्यावं लागेल. तर डॉक्युमेंट प्रूफमध्ये बघा तुम्ही काय काय देऊ शकाल. बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, इशू बाय द कॉम्पिटंट लोकल बॉडी, म्युनिसिपल ऑथॉरिटी, रजिस्टर बर्थ अँड डेट. आधार कार्ड देऊ शकता, नाहीतर पॅन कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, नाहीतर मार्कशीट देऊ शकता क्लास 10वी किंवा 12वीची, नाहीतर इंडियन पासपोर्ट पण देऊ शकता. तर मी ते आधार कार्ड सिलेक्ट करतो. आणि इथं तुम्हाला अपलोड पण करावे लागणार आहे. सिग्नेचर नाही, सॉरी, तुमचं पासपोर्ट तुम्हाला नाही अपलोड करावं लागलं आता. तर मी अपलोड पिक्चरवर बटनावर क्लिक करतो आणि गॅलरीमधून सिलेक्ट केल्यानंतर आता माझी फोटो आयडेंटिटी तुम्हाला अपलोड करावं लागेल. तर मी फोटो आयडेंटिटी अपलोड करतो. हे बघा फोटो आयडेंटिटी मी अपलोड केलो. यानंतर सिलेक्ट जेंडर, मेल आहे का फिमेल आहे का थर्ड जेंडर आहे तुम्ही. तर नंतर मग तुमचं नाव, पूर्ण नाव टाकायचं. माझं पूर्ण नाव टाकतो इथे. यानंतर तुम्ही खाली क्लिक केल्यानंतर मराठी ॲटोमॅटिक येईल. सरनेम आपलं टाकावं लागेल.
सरनेम पण इथं येईल आणि आधार इथं आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. तर मी आधार कार्ड नंबर टाकतो इथं. हा वाला बॉक्स अनचेकच राहू द्या. ठीक आहे. यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल. तर मी माझा स्वतःचाच नंबर टाकतो. ईमेल वगैरे ईमेल तेवढी मंडाटरी नाही आहे, तरी पण तुम्ही टाकू शकता. मी पण टाकतो इथे आता. ईमेल टाकल्यानंतर बघा डिसेबिलिटी आहे का, डिसेबिलिटी असेल तर बघा तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी आता नंतर रिलेटिव्हची पण तुम्हाला माहिती द्यायची आहे, तर मी माझ्या पप्पाची देतो. रिलेटिव्हची इथे लास्ट नेम ऑफ रिलेटिव्ह, तर टाकल्यानंतर बघा आता इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करतो. नेक्स्ट बटनावर क्लिक तुमचा आता ॲड्रेस इथं प्रूफ द्यावा लागेल. तर मी ॲड्रेस प्रूफ देतो इथे. झाल्यानंतर बघा तुम्ही कुठून टाऊन विलेज नाव टाकू शकता. पोस्ट ऑफिस तुमचं कोणतं आहे इथे टाकायचं आहे. तर मी पोस्ट ऑफिस टाकतो. पोस्ट तिथं मराठीमध्ये टाकलं, मराठीमध्ये येईल. पिनकोड काय आहे तुमचं, तर पिनकोड टाकावं लागेल. तर मी पिनकोड पण टाकतो इथे. आणि परत तहसील किंवा तालुका कोणता आहे तुमचं, तर इथं तालुका टाकावा लागणार. तालुका झाल्यानंतर खाली क्लिक केल्यानंतर बघा ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल. ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. मी आधार कार्ड देतो इथं. पण ॲड्रेस प्रूफमध्ये बघा काय काय देऊ शकता तुम्ही. वॉटर कनेक्शन, वॉटर बिल देऊ शकता, इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता, गॅस कनेक्शन देऊ शकता, आधार कार्ड नाही तर पासबुक देऊ शकता बँकेचा, इंडियन पासवर्ड देऊ शकता, नाही तर 7/12 देऊ शकता, रिव्हेन्यू डिपार्टमेंट तिथून मिळवलेला, नाहीतर रेंट बिल देऊ शकता. ठीक आहे, एवढं सारं तुम्ही देऊ शकता. मी आधार कार्डच सिलेक्ट करतो. परत आधार कार्ड इथून अपलोड करतो परत. ठीक आहे. नेक्स्ट करतो. आता बघा माझी सगळी माहिती झालेली आहे. तर एक नाही हा डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला शेवटी भरायचा आहे. तुम्ही कुठून हा ॲप्लिकेशन करायला, तर एक नाही म्हणजे पूर्ण डिक्लेरेशन भरल्यानंतर पहिलीची माहिती एक नाही भरून घ्यायचं. कुठून करायला तुमचं जिल्हा निवडायचं तुमचं. तर मी माझा जिल्हा निवडतो. स्टेट निवडलेलंच आहे, तर जिल्हा मी निवडतो. जिल्हा झाल्यानंतर विलेज तुम्ही टाकू शकता इथे. विलेज टाकल्यानंतर बघा डेट तुम्ही कधी अप्लाय केला तर नाही डेट मी सिलेक्ट करतो. आजची आहे म्हणजे आजची डेट मी टाकतो. ठीक आहे. टाकल्यानंतर बघा प्लेस तुम्ही कुठून कोणत्या गावाहून ॲप्लिकेशन हे करायलं, त्या गावाचं नाव टाकल्यानंतर डन या बटनावर क्लिक करायचं. एक बार माहिती बघून घ्यायची आणि कन्फर्म करून टाकायचं. अशा प्रकारे तुमचं हे बघा अशी तुमच्याकडे रेफरन्स आय डी येईल. रेफरन्स आय डी आल्यानंतर
तुमचं ॲप्लिकेशन इथं झालं. आणि हे बघा असं एक मॅसेज पण येईल, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन रिसिव्ड. मॅसेज आल्यानंतर